गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज मी व्हॉइस ओव्हर न करता सर्वात म्हणजे डायरेक्ट मी बोलते. तर माझा ब्लॉग आता सुरू झालेला आहे. मी आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे धुवून झालेले. आता मी देवपूजा करायला बसणार आहे. तर मी माझा आजचा ब्लॉग पूर्ण असा शेअर करणार आहे, पूर्ण बघायला विसरू नका. आता माझी देवपूजा झालेली आहे आणि मी श्री दत्त वधू विरंचित हे पुस्तक वाचते. माझा पहिला अध्याय वाचून झालेला आहे. आज मी दुसरा वाचणार आहे. दुसरा अध्याय सुरू करते. तर भेटूया नंतर. आता माझी देवपूजा झालेली आहे. तर आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे. तर आज स्वयंपाकामध्ये आहे साबुदाणा. आमचा उपवास नाहीये, पण तरी पण आवडतो म्हणून बनवते. तर साबुदाणा करूया. तर आता आमचं जेवण पण झालेले आहे आणि भांडे पण घासून झाले, घर पण झाडून झालेलं आहे, सगळं कामं झाली आहे. आता गेम ऑफ थ्रोन्स ही सिरीज बघता बघता थोडासा आराम करणार. हाय. तर आता वाजलेले आहेत 4:45. चहा आज लवकर पितोय कारण लग्नाला पण जायचं आहे. मी इथं चहा आणि पाव तयार करते. त्यानंतर नाश्ता वगैरे करून मी लग्नाला जायची तयारी करणार आहे. तर ते ख्रिश्चन लग्न आहे. मी पण पहिल्यांदा ख्रिश्चन लग्नाला जाते. मला पण काही माहिती नाही आहे काय असतं, कसं लग्न वगैरे लावता. तर चला मग बघूया. आता आम्ही इथं गार्डनला आलेलो आहे. लग्नाला खूप टाइम आहे म्हणून आता आम्ही गार्डन मध्ये फोटो काढायला आलेलो आहे आणि भेळ पण सोबत आणलेली. तर आम्ही फोटो पण काढू आणि भेळ पण खाऊ. तर आमच्या सोबत एवढे आहेत या काकू, या त्यांची मुलगी श्रीमती जानकीबाई कृष्ण मडवी मंगल कार्यालयाला जात आहे, म्हणजेच लग्नाला. तर चला बघूया हे लग्न कसं लागतं, काय लागतं. आम्ही फोटो पण भरपूर काढलेले आहे. आता लिफ्टमधून आल्यानंतर या बाजूला ज्यूस आणि पाणी सेंटर आहे. इकडच्या बाजूला आपला हॉल. तर आम्ही आता लग्नावरून आलेलो आहे आणि चेंज पण करून घेतलेलं आणि खूप थकून गेलेलो आहे. तर गुड नाईट, बाय बाय.